आज आम्ही ठरवलं होतं की एकदम प्रोडक्टिव्ह दिवस घालवायचा, पण नशिबाने आमच्यासाठी आज काहीतरी वेगळाच प्लॅन केला होता. काय झालं होतं हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तसा तर कुर्गचा फिरायचा आमचा हा पहिलाच दिवस. भाड्याच्या घरातून भाड्याची स्कूटी घेतली आणि आम्ही दोघं निघालो आजच्या दिवसाच्या पहिल्या स्पॉटकडे. सगळ्यात आधी आम्ही आलो कावेरी निसर्गधाम. हा त्यांचा एंट्रन्स आहे. इथे आलात की तुम्हाला सगळंच बघायला मिळतं. फणसाच्या झाडांपासून बांबूंच्या झाडापर्यंत ते पक्षी, हरिण आणि हो, लहान मुलांसाठी इथे जणू काय स्वर्गच आहे. इतकी मोठी जागा आणि त्यामध्ये किड्स प्ले एरिया सुद्धा आहे. इथे निसर्गाचा इतका ओरडोस आहे की थोडा वेळ तर मी स्वतःलाच टार्झन समजायला लागलो होतो. कावेरी निसर्गधाम नंतर आम्ही थेट येऊन पोहोचलो गोल्डन टेम्पल मॉनेस्ट्रीला. हे तिबेटी बौद्ध धर्माच्या निंग्मा वंशाचे जगातील सर्वात मोठे शिक्षण केंद्र आहे. इथे 5,000हून अधिक भिक्षू राहतात आणि शिक्षण सुद्धा घेतात. इथे आल्यावर लाईफ अचानक स्लो मोशन मध्ये चालते. साठ फूट उंच बुद्ध मूर्ती आणि तिथले शांतता बघून 2 मिनिटं आपण आपला स्ट्रेस आणि EMI सुद्धा विसरतो. पण फक्त 2च मिनिटं. विसरलेलं टेन्शन पुन्हा आठवण्याच्या आधी आम्ही निघालो दुबार एलिफंट कॅम्पला हत्तींना अंघोळ घालायला. वाटलं होतं हत्तींसोबत मस्त खेळू, त्यांना अंघोळ घालू, त्यांना स्पर्श करू, पण तिथे आमचा स्पर्शभंगच झाला. सॉरी अपेक्षाभंग झाला. कारण हत्तींना पर्यटकांकडून अंघोळ ही सकाळी 9 ते 10च्या दरम्यान घातली जाते आणि आम्ही पोचलो होतो हे आत्ता सायंकाळी. हत्ती पण मनात म्हणत असतील लवकर यायचं रे जरा. हत्तींचा आशीर्वाद आणि निराशांचं ओझं दोघांनी खांद्यावर घेतलं आणि निघालो आजच्या दिवसाचा शेवट गोड करायला, चिखली होल डॅमला. पण इथे आल्यावर वाटलं आयुष्याचा प्रत्येक दिवसाचा शेवट असाच असावा, शांत, निवांत, एकांत. इथे मनाचं ओझं खरं हलकं झालं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आज आम्ही एन्जॉय जास्त केला की खर्च जास्त केला? आम्ही केलेल्या खर्चाचा फोटो मी स्क्रीनवरती लावलेला आहे. इथे शांतता फ्री आहे, बाकी सगळंच पेड आहे. म्हणूनच सांगतो, आज आम्ही दिवस प्रोडक्टिव्ह केला नाही, दिवसानेच आम्हाला प्रोडक्टिव्ह करून घेतलेला आहे.